आई विना पोरे बिचार, आता कुठून आणायची हिची आई सांगा बरं? चिऊ माझी पण मुलगी. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती परशु काकाला द्या ना. लवकरात लवकर काय तो निकाल लावून टाकेन मी. पण वामन दादांनी ना नक्की केलंय परशु दादांना तुरुंगात पाठवायचं. तुझं सामान उचल आणि रमावतीला जा कायमचं. हो बघू काय करायचं ते. ओके येऊ का? सॉरी तुला डिस्टर्ब करतोय पण माझा नाईलाज आहे. बोल वामन, काय बोलायचं आहे ते बोल. आज सकाळी तू टाळलंस मला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस का? कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी कठीण आहे आणि ते ऐकणं तुझ्यासाठी. नाही, असं अजिबातच नाहीये. जे तुला वाटतंय ते स्पष्टपणे बोल. परशुवर केस करायला तुला काय प्रॉब्लेम काय आहे? वामन, वामन तू जरा. ते बाई, मला जे काही सांगायचंय ते तुम्हा दोघांनाही सांगायचंय. कशाबद्दल? परशुवर केस करण्याबद्दल? हो वामन, माझ्यासाठी हे करणं शक्य नाहीये. आत्ताच निवडणुकीत जिंकलोय, माझ्यासाठी खूप नाजूक काळ आहे हा. कसं बसं मी मीडियाला या सगळ्या प्रकरणापासून लांब ठेवलंय. या प्रकरणाची जरा जरी कुणकुण त्यांना लागली तर आयतक कोलीतच मिळेल त्यांना, जे माझ्या राजकीय कारकिर्दीसाठी योग्य ठरणार नाही. म्हणजे सुमित्रापेक्षा तुझी राजकीय कारकीर्द जास्त महत्वाची आहे. अरे हो, कारण सुमित्रा या जगात नाहीये वामन. आपण सगळे आहोत. आपल्या असलेल्या कुटुंबाचा विचार करणं मला जास्त महत्वाचं वाटतं. सॉरी दादा, आत्ता तरी तू आपल्या कुटुंबाचा विचार करण्यापेक्षाही जास्त विचार तुझ्या राजकीय कारकिर्दीचा करतोयस. आपण परशुच्या दुसऱ्या लग्नाकडे दुर्लक्ष केलं का? कारण तेव्हा नुकत्याच निवडणुका तोंडावर आल्या होत्या. आणि त्या सुमित्राच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करतोय का? कारण तू नुकताच निवडून आलायस, नुकताच निवडणूक जिंकलायस. उद्या नुकतंच तुझं कुठलं तरी काम चालू होईल म्हणून काही नाही. मग तुझं नुकतंच कुठलं तरी काम पूर्ण झालं असेल म्हणून काही नाही. मग आपल्या घरचे प्रश्न आपण सोडवायचे कधी? वामन जरा शांत हो. नरसिंह काय बोलतोय ते बरोबर आहे. आता तू सुद्धा? हो, कारण आम्ही दोघंही भावनेच्या आहारी जाऊन विचार करत नाही आहोत. सारासारा विचार करून मग बोलतोय. आज आपलं घर उभं आहे ते नरसिंहाच्या राजकीय कारकिर्दीमुळेच. तीच त्याची ओळख आहे आणि आपलीही. हीच ओळख गेली तर आपणही राहणार नाही आणि आपलं घरही राहणार नाही. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय करते? खोली आवरून ठेवते का? खोली नको आवरू, सामान आवरायला घे. का कुठे जायचंय का? हा जायचंय. फुटपाथ वरती राहायला जायचंय. तिथं बी जायची लायकी नाही आपली. नरसिंह दादाने आपल्याला ताबडतोब घर सोडायला सांगितले. मला म्हणला रमावतीला जाऊन राहा दोघं बी कायमचे. डोकं बी का नाही ना फिरलं तुमचं? कळतंय का काय बोलताय ते? ये
हे सगळं तिथे जाऊन बोलायचं नरसिंह दादा समोर. डोकं त्याचे फिरले, माझं नाही. तुमच्याच घरातनं तुम्हालाच कोणीतरी घराबाहेर काढते आणि तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. काय चाललंय काय या घरात? याचा विचार त्या सुमीला गच्चीतनं ढकलून दिलंस की नाही, त्याच्या अगोदर करायचा होता. हं? आता कर्म केलीस की नाही त्याची फळं बी भोग. मायला तुझ्या बरोबर मला बी भोगावं लागणार. आणि माझा विचार करण्यापेक्षा तू जरा स्वतःचा विचार कर. म्हणजे म्हणजे या घरातलं तुझं भविष्य आता ठरलंय असं समज. या घरातले सगळे निवडणुका संपायची वाट पाहत आहेत आणि एकदा का निवडणुका संपल्या की या घरातला तुझा गाशा गुंडाळायचा आणि इथून चालतं व्हायचं. पण समजा मी नाही जाणार या घरात असं म्हटलं तर? असं मी बी म्हणलो त्याच्या समोर. मला म्हणलं ठीक आहे, दुसऱ्या कुठल्या मार्गात तुम्हाला बाहेर धाडायचं ते बघतो की. दुसऱ्या मार्गानं म्हणजे तो आपल्याला गायब करू शकतो. जगाला कळणार पण नाही कुठे गेलो ते. तुला कळणार नाही मी कुठे गेलो, मला कळणार नाही तू कुठे गेली. मग आता काय करायचं? गप जाय म्हणलं जायचं. याच्या अगोदर पण 10 वेळा मला असं म्हणलंय तो चालायला कायमचं म्हणून. ताबडतोब निघून जायचं. थोड्या दिवसानंतर त्याचा राग शांत होतोय. बेळातनं उंदरं कशी बाहेर येत्या त्याचं हळूच पुन्हा घरामध्ये यायचं. आता जा म्हणलं जायचं. अहो, वामन दादा बोलले त्याबद्दल तुम्ही काही ठरवलंयत का? म्हणजे नीट विचार केल्यानंतर मला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं. परशुदादांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. काही असलं, किती त्रास होत असला तरी त्याला अद्दल घडवण्याची ही वेळ नाहीये जानकी. पण म्हणजे त्यांना शिक्षा होणार की नाही? मिळणार, नक्की शिक्षा मिळणार त्याला. त्याबद्दल विचारही केलाय मी. कारण सुमित्रा माझी सुद्धा कोणीतरी होती. मला काय वाटतं, तुम्ही वामन दादांचं म्हणणं पुन्हा एकदा नीट ऐकून तरी घ्या ना. त्या दिवशी तो काय म्हणाला हे आपण सगळ्यांनीच ऐकलंय ना. आणि मला एक सांग, परशुनं सुमित्राला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं हे वामन कसं काय सिद्ध करणार आहे कोर्टात? परशुचं लग्न होऊन 1च महिना झाला तरी सुमित्रा आणि सुगंधा एकत्र नांदत होत्या ना आनंदात. तो काय प्रवृत्तीचा माणूस आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इतके वेळा जेलमध्ये जाऊन आला तरी कधी सुधारलाय? उलट प्रत्येक वेळी आला तेव्हा जास्तच कोडगा बनून आला. पण मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? त्याला सांभाळणं आपल्या सगळ्यांसाठी जड होत आहे. कायमचं आपल्यापासून दूरच पाठवला पाहिजे त्याला. पण मग त्यांना हे सांगणार कोण आणि कधी? मी बोललोय त्याच्याशी. त्याला सांगितलंय कायमचा रमावतीला निघून जा म्हणून, सुगंधाला घेऊन. ए बोडक्या, इथं बसलाय वय? घरभर शोधून राहील तुला. अरे काय पण कर बाबा, पण या घरातनं माझी आणि यांची जी हकालपट्टी चालली ना ती थांबव की रे. अरे म्हणजे तुम्हाला हाकलतायत की काय घरातून? अरे हुकूम तर कवाच सुटलाय. आता फक्त आमचं सामान बाहेर काढून ठेवायचं राहिलंय. तुमची हाकलपट्टी म्हणजे पर्यायाने आमची बी हाकलपट्टी.
म्हणजे या शहरात येऊन सिनेमा इंडस्ट्रीत काहीतरी नाव करण्याचं आमचं सपान हे सपानच राहणार आता. हो य आम्ही इथं राहिलो नाही ना तर ते सपानच राहणार. आणि मग गावाकडे जाऊन नाटकात काम करायला लागतील परत. अगं पण मी काय करणार आहे तुमच्यामध्ये? नाही, पण आता नाटका बाहेरचा डॉलॉग घ्यायची वेळ आलेली आहे. काहीतरी नामी उपाय शोधाया पाहिजे. काय पण कर बाबा, पण लवकर कर, नाही तर बैल गेला आणि झोपा केला असं होईल. बैल गेला झोपा केला, मायला घरातून निघायच्या टायमाला तरी बरी उदाहरणं दे. अरे आता उदाहरणं महत्वाची आहेत का उपाय? उपाय आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. जमला. कोण खाली इंग्रजी काढीन आता? हे बघ सुगंधे, तुला या घरातून जावंच लागणार नाही असा नामी उपाय शोधून काढणार हा बजाजीराव बोडके. मग तर झालं. हा आता हस हस. आता जा, मला जरा केळं खाऊ दे. खायचं बघतो नुसतं. केळ्याने होत आहे रे, आधी केळेची पाहिजे. नरसिंहा, कुठे कामाला निघालायस का? हो आदेबाई, आज एक पत्रकार परिषद आहे ना, त्यासाठीच निघालोय. तुझा आशीर्वाद घ्यायला येणारच होतो. कशाबद्दल? मी आणि माझे सहकारी ठरवणार होतो निवडणुकीनंतर कोणत्या पक्षात जायचं ते. त्याबद्दलचा निर्णय झालाय, म्हणूनच पत्रकार परिषद बोलावली. मग कुठे जाणार बाबा? पहिल्याच पक्षात का? आतेबाई, एकदा केलेली चूक परत करीन असं वाटतंय तुला? मग आता काय विरोधी पक्षात जाऊन बसणार? नाही, तेही नाही करणार. आम्ही असं ठरवलंय की आम्ही अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत बसणार आणि पुढच्या इलेक्शन्सना स्वतःचा पक्ष स्थापून इलेक्शन्स लढवणार. वा, फारच छान निर्णय. नाहीतरी आजकाल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे उंदराला मांजर साक्ष असल्यासारखेच असतात. त्या धर्तीवर हा निर्णय तुमचा अतिशय योग्य आहे बघ. आता बाई, आशीर्वाद हवेत. अरे, माझे आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या सहकाऱ्यांच्या मागे कायमच आहेत रे. खूप यश मिळवा. काम असं करा की लोकांच्या मनात तुमचं नाव राहिलं पाहिजे. येऊ मी? आता बाई, तू कशासाठी आली होतीस? काही बोलायचं होतं का? अरे हो, काल आपलं बोलणं झालं, त्याच्यानंतर मामनचं तुझं काही बोलणं झालं? मामन आला होता बोलायला तुझ्याकडे? नाही, काय नाही. मी आल्यावर बोलतो. हे भोळ्या शंकरा, सुगंधा, हे भोळ्या मा. तुम्ही सुगंधाला पाहिलं का कुठे? सुगंधाला ना पाहिलं. ते मगाशी गच्चीवर कपडे वाळत घालत होती. काही काम होतं? हो, पण मी जाते तिकडे. नाही, तुम्ही कशाला? अहो, अशा दिवसांमध्ये जास्त हालचाल बरी नाही. मी जातो की. नाही, कशाला, उगाच तुम्हाला त्रास नको. आता हाय का? मला कसला त्रास आलाय मोकळ्या माणसाला? असं गेलो नाही, असं आलो. आता बोलू तू. अरे देवा, माझी सुगंधा पडली, पायरीवरून घसरून पडली. सुगंधा, अरे कुणा आहे का? सुगंधा पडली. हो, कोण आहे का तिकडं? अरे देवा, केवढं लागलं सुगंधा. केवढं रागात आलं इथे. तिला बसवा इकडे. कशी काय पडली सगळं? मारली म्हणून गाय जिना उतरायला गेले. अरे देवा, केवढं लागलं माझ्या पोरीला. तुम्ही जरा शांत व्हा. तिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे.
राहिली तर पाहिजे ना. काय बोलता? अहो म्हणजे मला म्हणायचंय डॉक्टरला इकडं बोलवा की. डॉक्टरला फोन करा ना तुम्ही. मला नाही त्यातलं काय कळत. तुम्ही बघता का जरा मीला खोलीत ठेवतो. तुम्ही घेऊन इथं बघितलंच नाही ग मी. एवढं लागलं. हळू 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 चल. हा चल चल. मी आहे. रड नगस रडू नगस. हळू हळू बाय. रडू नको रडू नको. हे असं सगळं केल्यामुळे आपल्याच माणसाचे वाभाडे काढल्यासारखं नाही वाटणार तुला? आणि जेव्हा मी आपलं माणूस म्हणतोय तेव्हा सुमित्राला उद्देशून म्हणतोय, त्या जनावराला उद्देशून नाही, हे समजून घे. मला वाटतं हे म्हणतायत ते बरोबर आहे. जो माणूसच आता आपल्यात राहिला नाही त्याच्या आबरूच्या बेआबरूच्या काय गप्पा मारतोय आपण. मला एवढंच कळतं त्या माणसाला न्याय मिळायलाच हवा. मेलेल्या माणसाच्या न्याय अन्यायाच्या गोष्टी चालतात, मग अब्रू बेअब्रूच्या का नाही? तू आता मला शब्दात पकडतोयस. तू वकील असूनही शब्दात पकडला गेलायस वामन. याचाच अर्थ तुझा दावा संपूर्णपणे पक्का नाहीये. आज आपलं घर उभं आहे ते नरसिंहाच्या राजकीय कारकिर्दीमुळेच. तीच त्याची ओळख आहे आणि आपलीही. हीच ओळख गेली तर आपणही राहणार नाही आणि आपलं घरही राहणार नाही. मला एक सांगा, तुम्ही घरात सगळ्यांना सांगितलंय ना की तुम्ही परशू भाऊजींवर केस दाखल करताय म्हणून? सांगितलं तर सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी त्याच्यावर स्वतःची विशेष टिप्पणी सुद्धा दिली मला. नक्की काय झालंय मला नीट सांगाल? अपमान झालाय माझा. कारण मला कितीही वाटत असलं ना तरी माझं वाटणं इतरांना पटवून देण्यामध्ये कमी पडलो मी ना. अपयशी ठरलो. पण भाऊजींनाही नाही पटलं. त्यांनी तर आदेशच दिलाय, यापुढे ह्या घरात हा विषय बंद. पण का? त्यांनी काही कारण नाही दिलं? आहे ना, कारण आहे. सुमित्राच्या जीवापेक्षाही या घरात सगळ्यांना दादाची राजकीय कारकीर्द याचं टेन्शन जास्त आहे ना. घरात एवढा तमाशा झाला होता पण मला कोणीही सांगितलं नाही, तुम्ही सुद्धा नाही. त्यांनी काय झालं असतं? या विषयावरनं घरात कोणी मला विचारत नाहीये. तुला उभं केलं असतं त्यांनी. शिवाय हे सगळं केल्यानंतर तू जो तमाशा केला असतास त्याचं काय? एवढंच ओळखलत ना तुम्ही मला? बघा, उगाच भांडण्यात मला काडीचाही रस नाहीये. माझी एकच तगमग असते की कोणीही माझ्या नवऱ्याचा गैरवापर करू नये. नातीगोती या सगळ्या नंतरच्या गोष्टी असतात. आधी प्रत्येक जण स्वतःच पाहतो. आयुष्यात पहिल्यांदा मला दादाचा राग आलाय. परशु असा मोकळेपणाने फिरूच कसा शकतो? त्याला शिक्षा व्हायलाच हवी होती. तुम्हाला वाटतंय ना की त्यांना शिक्षा व्हायलाच हवी? मग हो, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. वाटलं तर आपण काही वेगळे प्रयत्न करू. कुठलेही वेगळे प्रयत्न करण्याच्या मनस्थितीमध्येच नाहीये मी सध्या. असं का बोलताय तुम्ही? हे बघा, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही आता शांतपणे बसा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आलेच.